टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोंगाची जी प्रथा आहे फार पूर्वीपासून चालू झालेली आहे। फार पूर्वीपासून हे सोंगाची प्रथा आहे। हे पुणे जिल्ह्यामध्ये एक राहुल पिंपळगाव त्या ठिकाणी आणि हे जेऊर या गावाची प्रथा आहे। आणि हे सोंगाचे कलाकार आहेत ना, काय माहिती का, गावातील तरुण कार्यकर्ते म्हणजे पिढ्याने पिढ्या ते करत येतात। प्रत्येक आज्याने केलं की नातानी करायचं, अशी पिढ्याने पिढ्या ती प्रथा आहे। कोणत्या प्रकारचे सोंग घेतले जातात? सुरुवातीला छबिना जातो। छबिना झाल्यावरती रस्त्यावरती जो गुलाल पडलेला असतो तो गुलाल झाडलोट करण्यासाठी सुरुवातीला झाडलोटीचं सोंग येतं। झाडलोटीचं सोंग झाल्यानंतर साफसफाईचं सोंग येतं। साफसफाईचं सोंग झाल्यानंतर गणरायाच्या सोंगाने सुरुवात होती। गणरायाचं सुरुवातीला गणरायाचं सोंग येतं, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला गणरायापासून सुरुवात होती। असं गणरायाचं सोंग येतं आणि त्याच्या पाठीमागून मग बाकीचे सर्व सोंग क्रमवार सगळे सोंग सुरू असतात। आणि सर्वात शेवटी जे बाळातीचं सोंग असतं ते झाल्यानंतर भेटीचं सोंग होतं आणि नंतर तो कार्यक्रम पहाटे 4 वाजता संपला जातो। आणि या जेऊर गावामध्ये दरवर्षी चैत्र अमावस्येच्या आदल्या दिवशी या ठिकाणी सोंगांचा कार्यक्रम असतो आणि या सोंगांच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होते। या सोंगांचं वैशिष्ट्य असं आहे की सोंग ज्यावेळेस निघतात त्यावेळेस अगोदर त्याच्या छबिना गेलेला असतो आणि छबिन्याचं गुलाल किंवा कचरा पडलेला असतो। हे कचरा रस्ता साफ करण्याचं काम या पहिल्या सोंगापासून होतं, त्याला झाडूवालीचं सोंग म्हणतात। आणि ही सोंग जी घेतात हे पहिल्यापासून 12 बोलुतेदार जे होते ते जी सोंग घेत होती, पण आता नवीन पिढीमध्ये सुद्धा काही हौशी कलावंत आलेले आहेत आणि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे सोंग या ठिकाणी आणतात। झाडूवालीचे सोंग गेल्यानंतर कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात ही गणरायाची होते आणि त्यावेळेस गणरायाचं सोंग दुसरं येतं आणि गणरायाचं सोंग घेण्याचा मान मात्र या गावामध्ये फक्त ब्राह्मण समाजाच्या कुटुंबालाच आहे आणि ते अजूनही गावाने पाळलेलं आहे। त्याच्यानंतर राम लक्ष्मण सीता त्राटिका आणि सर्वात शेवटी दैत्य आणि राक्षस अदैत्य आणि दानव यांची भेटीचा कार्यक्रम असतो। हा सर्वात शेवटी असतो आणि एक तिकडून एक इकडून असे दोन्ही येतात आणि 2-2, 3-3 माणसांनी जरी त्यांना मागं ओढलं तरी मागे ओढले जात नाहीत आणि जेव्हा ते समोरासमोर येतात त्यांची दृष्टादृष्ट झाली की दोघांच्या माना आपोआप खाली पडतात आणि 5 नंतर ते शुद्धीवर येतात। अशी या सोंगाची पारंपरिकता आहे आणि हे सोंग पूर्वीपासून या 2-3 गावात आहे। जेऊर मांडकी म्हणून एक आहे आणि राहुल पिंपळगाव या ठिकाणी सोंगाचा कार्यक्रम घेतल्यामुळं त्या बहुतेक बाकीच्या गावामध्ये महिलांना बघण्यासारखं असं काही नसतं, पण या 2-3 गावामध्ये रात्रभर या महिलांना त्या ठिकाणी बघण्याचा कार्यक्रम निश्चितच चांगल्या प्रकारे मिळतो।